हाय फ्रेंड, तुम्हा सर्वांचं AR रेसिपीमध्ये स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत वड्याची भाजी, त्याला सांडगेही म्हणतात। ह्याचा व्हिडिओ आधी मी चॅनलवर अपलोड केलेला आहे। वडे कसे बनवायचे, आज भाजी कशी बनवायची ते पाहूया आपण। चला, इथे कढईमध्ये मी 1 वाटी वडे घेतलेले आहेत आणि थोडंसं तेल टाकून ह्याला आपण मस्त लालसर भाजून घ्यायचं आहे। इथे पाहू शकता आपले वडे भाजलेले आहेत, आपण काढून घेऊया हे। आता मी इथे कढईमध्ये तेल घेतलेलं आहे, त्याच्यात मोहरी टाकून घेतलेली आहे। नंतर जिरे टाकायचे आहेत थोडेसे आणि बारीक चिरलेले एक कांदा टाकून आपण याला परतून घेणार आहोत। कढीपत्ता, कांदा छान लालसर भाजून घ्यायचा आहे। आता मी इथे आलं, लसूण आणि खोबरं अशी तिन्हीची मिळून पेस्ट बनवलेली आहे, ती टाकून आपण हलवून घेऊया त्याला। खोबरं थोडंसं कच्चं खोबरं कुटून टाकायचं आहे, त्याने चव छान येते। नंतर मी हळदी पावडर टाकलेली आहे। आता मी ह्याच्यात काळा मसाला टाकून घेत आहे। बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर आणि नंतर पाणी टाकून घेणार आहोत आपण। आता ह्याला उकळी येईपर्यंत थांबायचं आहे। उकळी आली की आपण त्याच्यात भाजलेलं जे वडा होता ना, तो टाकून घेणार आहोत। चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। इथे छान उकळी फुटलेली आहे। वडा घातल्यानंतर 5 मिनिट मंद आचेवर ह्याला शिजवून घ्यायचं आहे। आणि थोडासा शेंगदाण्याचा कुट्टा बारीक करून घेतलेला आहे, तो टाकून घ्यायचा आहे। इथे पाहू शकता आपला वडा छान फुगलेला आहे। आणि इथे आपली वड्याची भाजी तयार झालेली आहे, जी आपण आमरस सोबत खूप छान लागते खायला, किंवा भाकरी पोळी सोबतही छान लागते। तुम्ही नक्की ट्राय करा। अशाच नवनवीन रेसिपींसाठी AR रेसिपीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेज आहे आपलं AR रेसिपी, त्यालाही फॉलो करा। थँक्यू।